चला मी घरी आली, मला काय लाईव्हला येता आलंच नाही. मी काय काय आणलं तुम्हाला सांगते. ओबराय मॉलमध्ये गेलती मी. ओबराय मॉलमध्ये बघा, मी जास्त काही सामान घेतलंच नाही, काहीच नाही. हे बघा, हे मेकअपसाठी हे मी पाकिट घेतले आहे. एवढंसं पाकिट घेतलं आहे मेकअपसाठी. मेकअपचं बॉक्स म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवला. हे बघा खूप छान आहे आणि मला आवडलं म्हणून मी घेतलं. एवढं भारी वाटलं ना, मस्तपैकी. बघा सॉफ्ट आहे, छोटंसं आहे, छान आहे. ते घेतलं. आणि अजून मी तुम्हाला सांगते मी काय घेतलं ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा, हे कंगवा, हे मला ना आवडला म्हणून मी घेतला. आणि माझा कंगवा तुम्ही बघचाल ना तर म्हणजे खूप बेकार झाला होता, खूप मजा काही. हे बघा असा कंगवा, हे एकदम कडक. आणि डोक्याला माझ्या ना लई प्रॉब्लेम व्हायचा, केस तुटायची घाण बिन सगळी. मग हा माझा कंगवा घेतला. मी म्हटलं जिंदगी पुन्हा नाही, मेलं म्हणजे गेलं, जिंदगी पुन्हा नाही. हा कंगवा घेतला, खूप भारी कंगवा आहे. कितीचा आहे माहिती आहे का तुम्हाला? 230 रुपयाचा आहे बघा. मॉलमध्ये घेतला, ओबराय मॉलमध्ये बघा. ठीक आहे. आणि अजून तुम्हाला दाखवतो मी काय नाही घेतलं. दुसरं काय घेतलं मी? काय नाही. हां, काय नाही घेतलं. हां कोण माझं आठवण काढते. आणि एक पॅन्ट घेतली फक्त. हे मला माहिती ना, बॉटन पॅन्ट मला लई आवडली, त्याच्यामुळे मी घेतली. हे बघा, हे पॅन्ट, हे बघा एकदम टेचेबल आहे बघा, कशी पण वापरा. हे माहिती आहे का, म्हणजे माझ्याकडे काळी पॅन्ट होती, पण हे माझ्याकडे बॉटनची पॅन्ट नव्हती. मला अशी बॉटनची पॅन्ट मला आवडते. आता हे बघा मस्त वाटली, घातली ना मी तिथं, घालून बघितली, मला मस्त वाटलं, भारी वाटलं. तर हे तुम्हाला कशी वाटते? चांगली वाटत असेल ना? बघा मी माझ्या मैत्रिणी सांगते गेली होती, मला काय नव्हतं घ्यायचं. मी देवा शपथ सांगते, मी कधीही खोटं बोलणार नाही. मला काहीच नव्हतं घ्यायचं. पण काय झालं माहिती आहे का, माझ्या मैत्रिणींना म्हणले की माझ्या सांग चल म्हणून. तिला काय सामान घ्यायचं होतं तर म्हटलं ठीक आहे येते म्हटलं. तर ती सामान घेत होती तर म्हटलं चल मला पण, म्हटलं माणसाला घेऊ वाटतं नाही एकामेकाचं बघून, म्हणून मी घेतलं. आणि पहिली गोष्ट, हा आपला टी व्ही ना बंद पडला होता. हा टी व्ही बघा, तर हा टी व्ही मी खोटं नाही बोलत, स्वामींच्या कृपेने आपला टी व्ही चालू झाला. मला लय आनंद झाला. मग त्याच्या खुशीमध्ये मी पोरांना, माझ्या भावाच्या पोरांना 500 रुपये पाठवलं. आणि हे पॅन्ट एक घेतली. मी म्हटलं की 100 रुपयाचं मचाला चिकन आणा आणि पोरांना 50-50 रुपयाच्या कॅडबरी आणा, येसला बोलली. आणि 200 रुपये राहतात ना, तर त्याचं तुम्हाला चिकन आणा खायला. भावांनो, माझ्या कमाईतलं फुल ना फुलाची पाकळी माझ्या भावाच्या पोरांसाठी मी घेते. बरोबर आहे का नाही? आता मी कोणी मला कमेंट टाकली होती की तुझ्या भाऊजाला तू काय घेत नाही. भाऊजाला तिचा नवरा घ्यायला खंबीर आहे, मला घ्यायला कोणीच नाही, माझ्या लेकराला घ्यायला कोणी नाही. तरी पण मी माझ्या लेकराला नाही घेता, मी त्याच्या लेकराला घेतलं का, तर ती माझं लेकरू सांभाळते म्हणून. बरोबर आहे का नाही भावांनो? तर नक्की मी सुवर्णाला पण घेईन दमादम.